प्रिय गावकऱ्यांनो, ज्येष्ठ मंडळी, तसेच माझे माता भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज मी इथे उभी आहे ती फक्त माझ्या भावासाठी नाही तर आपल्या विश्वासासाठी आणि आपल्या गावाच्या भविष्यासाठी मी इथे उभी आहे। भूषण पाटील हा आपल्यातच वाढणारा एक आपलाच माणूस आहे। तो अडचणी ओळखणारा माणूस आहे। तशीच श्रद्धाताई साखरे सुद्धा गरजू लोकांना नेहमी त्यांचं मदत ते करत असतात। जागोजागी गावांमध्ये जाऊन ते भेट घेऊन त्यांच्या समस्या नेहमी ते सोडवत असतात। तसेच भूषण पाटील हा फक्त भाषण करण्यामध्ये विश्वास नाही ठेवत तर तो काम करण्यामध्ये नेहमी यशस्वी ठरलेला आहे। तसेच फक्त निवडणुकीच्या वेळेला तो नेता म्हणून पुढे नाही आला, तो नेहमी आपल्यातच राहून एक काम करणारा आपल्यासाठी एक कार्यकर्ता उमदा ठरलेला आहे तो। तसेच आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मागील खाणाव ग्रामपंचायत निवडणूक झाली, त्यामध्ये आदिवासी महिला सरपंचपदी बसवण्यामध्ये तसेच पूर्ण पॅनल निवडून आणण्यामध्ये त्याचा मोठा वाटा होता। तसेच त्यासाठी त्यांनी भरपूर अशी मेहनत घेतलेली होती। रात्री पररात्री तो लोकांची मदत करणारा तो माणूस ठरलेला आहे। जरी त्या ठिकाणी त्याला जाता येत नसेल तरी त्याच्या सहकाऱ्यांना तिथे उपस्थित करून ते काम करण्याचा नेहमी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। काही ॲक्सिडेंट असू दे, काही पैशाची गरज असू दे, तो त्यावेळी असा म्हणत नाही का हा माझ्या पक्षातला आहे, हा विरोधक आहे। तो नेहमी आपला माणूस म्हणूनच सदैव तो त्यांच्या पाठीशी राहिलेला आहे। तसेच आपल्याला सर्वांनाच माहिती आहे वारकरी संप्रदायामध्ये मोठी परंपरा चालू आलेली आहे। तर त्यांनी टाळ असू दे, मृदुंग असू दे हे वाटप केलेले आहेत। तसेच खाणाव गावामध्ये मोठे सोहळा म्हणजे पालखी सोहळा असू दे नाहीतर गणेश उत्सव असू दे, त्याने असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत की त्यांनी गावाचा विकास कसा होईल, लोकांना आपली संस्कृती कशी माहीत होईल ह्याचा विचार करून त्यांनी ते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। तो फक्त एक नेता की मला निवडून द्या ह्या उद्देशाने तो त्यांना मदत नाही करत, तर त्याचे कर्तव्य म्हणून एक माणूस म्हणून त्यांना मदत करत असतो। आज फक्त खाणाव गावामध्ये नाही तर पूर्ण 36 विभागामध्ये त्याचं नाव गाजतं। त्याचे सहकारी सुद्धा कोणताच त्याच्यामध्ये हेतू आपला साध्य न करता म्हणजे नेहमी त्यांनी तत्पर राहून त्यांना मदत केलेली आहे। तसेच माझा विश्वास आहे की श्रद्धाताई साखरे आणि श्री भूषण सूर्यकांत पाटील हे नेहमी आपल्या गावकऱ्यांसाठी तत्पर ते सदैव उभे राहून आपल्या विकासाचा नेहमी विकास करतील अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे। माझी नाही आहे, सर्वांचीच आहे। तर मी सर्वांना एक विनंती करते की येत्या 7 फेब्रुवारीला मतदान आहे आणि श्री भूषण सूर्यकांत पाटील आणि श्रद्धाताई साखरे यांना भरपूर मतांनी निवडून त्यांना आपण विजयी करूया। कारण सत्तेपेक्षा समावेशक विकास हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा नेहमीच राहिलेला आहे। त्याच्यामुळे मी सर्व जनतेला एक आवर्जून एक रिक्वेस्ट करते की ह्या दोघांना आपण ह्या मतदानामध्ये निवडून आणूया जेणेकरून ते आपल्या गावासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करते। तर जय हिंद, जय महाराष्ट्र। संध्या राजेंद्र परवळकर आणि मी श्रद्धाताईंचा पंचायत समितीच्या सभापती असल्यामुळे त्यांनी चांगल्या विकासाची कामं पुढील केलेली आहेत आणि ह्याच्या माध्यमातून आता त्या पंचायत समिती झडपी आणि पंचायत समिती आपले भूषण पाटील हे उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या आमच्या गावातून त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळतोय। त्याच्यामुळे आम्ही पुढचा हे महिलांसाठी ताई काम करतीलच आणि भूषण भाऊ पण काम करतील, ह्या माध्यमातून आम्ही त्यांचा प्रचाराचा आणि नक्कीच त्यांना निवडून या विभागातून निवडून द्यायची असे हे करते। महिलांच्या म्हणजे विकासासाठी मी नक्कीच हे करते आणि महिलांच्या बचत गटातून नक्कीच हे निधी देऊ शकतात आणि पुढे म्हणजे नक्कीच निधी येतात झडपी आणि आत्ता तर येतच असतात, पण अजून आम्ही त्यांची मदत घेऊन अजून विकासाकडे महिलांना नेऊ शकतो।